हॅलो एव्हरीवन. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी होता उपमा आणि 2 बॉईल एग आणि त्याच्याबरोबर मी इथे शुगर फ्रीवाली चहा घेतली होती मला पिण्यासाठी. नंतर दुपारच्या जेवणासाठी मी इथे मला भाकरी बनवून घेतली होती, कारण रात्रीची मटकीची भाजी फारच उरली होती. म्हणून म्हटलं मटकी आणि भाकरी आणि दही आणि 2 बॉईल एग हा माझं जेवण होतं दुपारचं. आणि साहिराच्या डॅडीसाठी इथे मी ब्रोकोली बॉईल केली होती. कुकरमध्ये ग्रेव्हीचं थोडं चिकन होतं आणि राईस बनवून घेतला होता, कारण आजपासून त्यांना ब्रोकोली बीन्स हे सॅलड चालू करायचं होतं. नंतर मी सायराला स्कूलमधून आणल्यावरती तिला 102 असा फिवर होता आणि ॲज युजल तिचे औषध घेण्यासाठी परत नाटके सुरू झाले होते. आम्ही डॉक्टरांना देखील कॉल लावला होता की हे औषध पीत नाही तर आम्ही काय करायचं, कारण 101 वरनं 102 पटकन तिचा फिवर वाढत गेला आणि त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं. पण तिला ते प्यायचंच नव्हतं औषध, कारण ती म्हणत होती मला कडू लागतं आहे, मला इच्छा नाही. आणि औषध पिऊन झाल्यावरती एकदम ओके झाली 2-3 तासानंतर. आणि इथे ती स्वतःचा होमवर्क देखील करायला लागली आणि थोडंसं एनर्जेटिक फील करत होती. मी तिला सांगितलं होतं की ताप असला तरी तुला खायचंच आहे. आणि इथे मी तिला खोटं सांगत होती की तुला औषध प्यायली तर मी तुला आईस्क्रीम चॉकलेट सगळं खायला देईल. तर तिचं म्हणणं होतं की नाही मम्मा, तू मला खोटं सांगते, तू मला असं काहीच खायला देणार नाही. पण मी तिला असं फसवत होती, कारण औषध पिण्यासाठी, कारण 5 डेजचा जो कोर्स असतो तो कंप्लीट तर करायला पाहिजे. आणि मला ना साहिरा आजारी असली की अजिबातच कुठे जायची इच्छा होत नाही. जिम तर सोडूनच द्या, काहीच करावं असं वाटत नाही. ती जर का खुश असेल तर मी खुश, असं माझं सध्या तरी आयुष्य होऊन बसलेलं आहे. आणि तिला थोडंसं खुश बघून जरा बरं वाटलं, कारण मगाशी तापामुळे डोळे फारच तिचे एकदम नरमले होते. त्याच्यानंतर तिला मी खाली फिरायला घेऊन गेली आणि तिला न्यू ब्रश घेतला आणि 2 लॉलीपॉप देखील घेतले. इथे ती खुश होती, कारण ब्रश तिला एक्साइटमेंटने इथेच ओपन केला होता. आणि घरी येऊन नंतर छान प्रकारे अशी ड्रॉइंग तिने केली होती, सगळं उलटी ड्रॉइंग. आणि ह्याचा होता आमचा दिवस. थँक्यू.